पण उद्धव ठाकरे आता सांगतायत की माझी पोरं चोरीला गेली आहेत. माझ्या पोरांना चोरलंय. माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. उद्धव ठाकरेंना 2 मुलं आहेत. एक आदित्य ठाकरे. त्याचा उपयोग कोणालाच काही नाही आहे. उभाटामध्ये ते नेते नाही आहेत, ते कार्यकर्ते नाही आहेत. ते कोण आहेत? तर माझे गुलाम आहेत, माझे चाकर आहेत, माझे नोकर आहेत. आता नोकरांनी मालकाचं ऐकणं आवश्यक आहे. आणि अगदी इमाने इतबाराने नोकरी करणारा व्यक्ती म्हणजे संजय राऊत. आणि या संजय राऊतांनी अगदी यथेच्छ या उद्धव ठाकरेंची माती करून ठेवलेली आहे. हेच ते वास्तव आहे. हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. आणि माझी पोरं चोरीला गेलीत, माझ्या पोरांना चोरलं, हे आता मातम करणं थांबवून हे का घडते, याच्यामागे काय कारण आहे, त्याची शहानिशा करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामागे आपण कुठे कमजोर पडलो आहे, आपली काय कमतरता आहे, आपली काय उणीव आहे, हे शोधून काढणं आवश्यक आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पुढे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्सला म्हणा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी खुळसकर. मित्रांनो, उद्धव ठाकरे आता सांगतायत की माझी पोरं चोरीला गेली आहेत, माझ्या पोरांना चोरलं आहे. माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. उद्धव ठाकरेंना 2 मुलं आहेत. एक आदित्य ठाकरे. त्याचा उपयोग कोणालाच काही नाही आहे. म्हणजे जर त्याच्याकडे कर्तृत्व असतं, त्याच्याकडे कुवत असती, तर एखाद्या वेळेस आपण समजू शकलो असतो की आदित्य ठाकरेंना चोरायला कोणतरी आले होते आणि ते चोरून घेऊन गेले. पण तशीसुद्धा परिस्थिती नाही मित्रांनो. की आदित्य ठाकरेसारखी चोरी होईल. त्यात 2च मुलं आहेत. मग नक्की कोणाची चोरी झाली? ते आदित्य ठाकरेसुद्धा नाहीत आणि दुसरे त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांचीसुद्धा चोरी झाली नाही. मग उद्धव ठाकरे जी छाती पिटतायत, रडतायत, ओक्साबोक्षी रडतायत, माझी पोरं चोरीला नेलीत. आणि चोरणारे कोण? तर भारतीय जनता पार्टी. चोरणारे कोण? तर एकनाथ शिंदे. ते मिंधे आहेत, ते चोर आहेत, ते गद्दार आहेत, 35 खोके घेऊन त्यांनी चोरी केली, असे नाना विधानं ते लावत आहेत, नाना वक्तव्य करत आहेत. मित्रांनो, आता पोरं चोरीला गेलं याचा अर्थ काय होतो? उद्धव ठाकरे त्यांचे बाप होते. जे कोण पोरं चोरीला गेलीत त्या पोरांचे उद्धव ठाकरे बाप होते, पितामह होते, पिताश्री होते. मग त्यांच्या नजरे देखत जर त्या पोरांची चोरी झाली, मग त्या बापाची लायकी काय सिद्ध होते, काय कुवत सिद्ध होते? की तुमच्या नजरे देखत एखादा चोरी करतोय, तुमच्या मुलांना पळवून नेतोय, म्हणजे तुमची अवकात काय आहे, तुमची लायकी काय आहे, हे सिद्ध होते मित्रांनो. म्हणजे उद्धव ठाकरे हे आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी पात्र नाही आहेत, ते अपात्र ठरलेत. त्यांच्याकडे ती कुवत नाही, क्षमता नाही आपल्या मुलांना सांभाळायची. आणि या कमजोरीमुळे त्यांचे मुलं चोरीला गेलेत. आता मित्रांनो, ती मुलंसुद्धा काय लहान छोटी मोठी नाही आहेत ना, दूधखोळी नाही आहेत की कोणीतरी आलं आणि त्यांना घेऊन गेलं, त्यांच्या मनात एक भ्रम निर्माण केला, दिशाभूल केली आणि असं करून त्यांना आपल्याबरोबर चोरून घेऊन गेले. अशी तर घटना घडलेली नाही आहे, अशी तर परिस्थिती निर्माण झालेली नाही आहे. कारण त्यांच्याकडे सुद्धा एक विवेक बुद्धी आहे. आता ती सद्विवेक आहे की कशा प्रकारची बुद्धी आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मित्रांनो, मग ह्या पोरांची चोरी कशी झाली, ह्या पोरांना कसं काय चोरलं, हा प्रश्न उपस्थित होतो ना. मग ह्या पोरांची चोरी कशी झाली, का केली गेली, त्याच्यामागे काय कारणं आहेत? ते पोरं त्यांची ती मुलं स्वतःहून चोरीला गेलीत का? त्यांची कारण मीमांसा या उद्धव ठाकरेंनी शोधून काढली का? ते नुसतं आपलं माझी पोरं चोरीला गेली, माझा पक्ष चोरीला गेला, माझा चिन्ह चोरीला गेला, माझा बाप चोरला, बस रडगाणं. 2019मध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान जो निकाल लागला, तो निकाल युतीच्या बाजूने होता. युतीला बहुमत होतं, युतीला समर्थन होतं. आणि हे कोणाचं? तर महाराष्ट्रातील जनतेचं, महाराष्ट्रातील मतदार राजाचं. त्यांनी त्या महाविकास आघाडीला साफ नाकारलं होतं आणि युतीला बहुमत देऊन त्यांनी शासन प्रस्थापित करण्याची एक संधी दिली होती. मग असं असताना ह्या उद्धव ठाकरेंनी आपल्याच मुलांची चोरी केली त्या युतीमधून, आपल्याच मुलांची चोरी केली त्या युतीमधून. 56
आमदार ते, आणि कुठे गेले ते घेऊन, ते आपल्या मुलांना घेऊन चोरी करून, तर महाविकास आघाडीकडे. आता आपण म्हणतोय की संजय राऊतांनी हे सर्व केलं, त्या शरद पवारांनी हे केलं, शरद पवारांनी ही सगळी मायाजाळ रचलं, आणि ह्या मायाजाळमध्ये हे उद्धव ठाकरे अडकले गेलेत, त्यांचा भ्रमनिरास झाला, त्यांची दिशाभूल झाली, असे वक्तव्य केले गेलेत. आणि अगदी बापडे गरीब बिचारे उद्धव ठाकरे फसले गेले, आणि ते मुख्यमंत्री सुद्धा बनले. बघा, त्यांची फसगत झाली आणि ते मुख्यमंत्री बनले. म्हणजे मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी आपल्याच मुलांची चोरी केली. काय 56, 58, 57 जे काय त्यांचे मुलं होती त्यांनी जन्माला घातलेली, त्या मुलांची चोरी केली. कोणी केली? स्वतःच चोरी केली. आणि युतीमधून ते घेऊन आघाडीमध्ये गेलेत, हे ते विसरलेत का? मग ह्या चोरीचं जे प्रकरण आहे ना, त्याची सवय, हा सगळा कारभार कोणी सुरू केला? तर खुद्द उद्धव ठाकरेंनी. कशी चोरी करायची आणि कसं काय त्यांना घेऊन जायचं, आणि दुसऱ्यासोबत परत एकदा काय करायचं? आपला संसार थाटायचा. मग त्या महाविकास आघाडीबरोबर संसार थाटला, आपल्याच मुलांची चोरी करून. म्हणजे किती महान आहेत हे उद्धव ठाकरे. आता त्यांनी हा प्रश्नच उपस्थित केला आहे की माझ्या मुलांची, माझ्या पोरांची चोरी करून भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे हे त्यांना पळवून घेऊन गेलेत. हे तुम्हीच शिकवलं तो, तुमच्याच मार्गदर्शनाखाली ते एकनाथ शिंदे शिकलेत. त्यांना कळलं कशी चोरी करायची, कसा घातपात करायचा, ते त्यांना कळलं, म्हणून त्यांनी चोरी केली, आणि ती सुद्धा तुमच्या नजरेत एकत. तुम्ही काही करू शकलात नाही, आणि तुम्ही आता मातम करताय, रडताय, आणि आम्ही परत एकदा करून दाखवू, आम्ही परत एकदा असं करू, आम्ही परत एकदा तसं करू. आणि ते संजय राऊत तर मारायचे, खून करायचे, अशी भाषा वापरायला लागलेत. आम्ही तुमचा जीव घेऊ, आम्ही पण बांगड्या भरलेल्या नाही आहेत. म्हणजे ते संजय पाटलाला, संजय दिना पाटील हे ज्यावेळी त्या शिंदेंबरोबर गेले, शिवसेनेमध्ये गेले, त्याबरोबर त्यांचं रक्त उसळलं, आणि त्या संजय पाटलाला धमक्या द्यायला लागले ते. मग संजय पाटलांनी सुद्धा धमकी दिली की आम्हाला धमक्या देऊ नका, आम्ही सुद्धा तेवढ्या ताकदीचे आहोत. मग त्या संजय पाटलाला राष्ट्रवादीमधून ते ज्यावेळी शिवसेनेमध्ये घेऊन गेलेत, त्यांची चोरी करून घेऊन गेलेत, त्यावेळी ही शिवसेना एकसंध होती. म्हणजे उभाटासुद्धा शिवसेनेमध्ये होता, आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष हे खुद्द उद्धव ठाकरे होते. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून ह्या संजय दिना पाटील यांची ज्यावेळी चोरी करून त्यांनी आपल्या त्या शिवसेनेमध्ये घेऊन गेले, त्यांना आमदार बनवलं, खासदार बनवलं, त्यावेळीसुद्धा चोरीच झाली होती ना. मग ह्या चोरीला काय म्हणायचं? मग तर राष्ट्रवादीच्या एका मुलाला, एका पोराला चोरी करून, चोरून आपल्या पक्षाचा आमदार खासदार बनवलं, याला काय म्हणायचं? मग म्हणजे उद्धव ठाकरे करतात ते बरोबर, त्या चोऱ्यामाऱ्या करतात ते बरोबर, त्या लांड्या लबाड्या करतात ते बरोबर, आणि मतदार राजाच्या पाठीत खंजीर खुपसतात, मतदार राजाच्या तोंडाला पानं पुसतात ते बरोबर. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा, हेच त्यांचं आहे का? आपला तो बाब्या, आपण करू ते योग्य, दुसऱ्याने केलं ते अयोग्य. तर तुम्ही ठरवा आता. उद्धव ठाकरे जी मातम करतायत, माझ्या पोरांना चोरून घेऊन गेले, माझ्या पक्षाला चोरून घेऊन गेले, माझ्या त्या चिन्हाला चोरून घेऊन गेले, माझ्या अमुकाला चोरून घेऊन गेले, माझ्या तमुकाला चोरून गेले. मग ही पोरं काढताना त्यांच्यावर संस्कार करणं गरजेचे होते. जे संस्कार बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पोरांवरती केले होते, त्या संस्काराला धुळीस मिळवणारे हे उद्धव ठाकरे, हिंदुत्वाला धुळीस मिळवणारे हे उद्धव ठाकरे, त्या विचारधारेला धुळीस मिळवणारे हे उद्धव ठाकरे. काँग्रेसशी, राष्ट्रवादीशी कधी हात मिळवणी बाळासाहेबांनी केली नाही. शरद पवार हे आपले मित्र आहेत, चांगले मित्र आहेत, पण त्यांच्यासोबत मी कधीही जाणार नाही, अशी ती व्यक्ती आहे, ती लबाड व्यक्ती आहे, ती लुच्ची व्यक्ती आहे, ती धूर्त व्यक्ती आहे, असं बाळासाहेब वेळोवेळी सांगत होते. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी, मतलबासाठी आम्ही कधीही शरद पवार यांची हात मिळवणी करणार नाही, भले ते आपले मित्र असले तरी. हे ठाम विचार बाळासाहेब ठाकरे यांचे होते, आणि हिंदुत्वासाठी त्यांनी कुठलीही तडजोड केली नाही. या उलट या उद्धव ठाकरेंनी मुसलमानांचं लागून चालन करण्यासाठी, तुष्टीकरण करण्यासाठी त्यांनी काय केलं? हिंदुत्वाशी तडजोड केली.
हिंदुत्वाला त्यांनी तिलांजली दिली, त्या वेशीवर नेऊन टाकलं. आणि हेच आता म्हणत आहेत की आमच्या मुलांची चोरी झाली, आमच्या पोरांची चोरी झाली. अरे सुरुवात तुम्हीच केली ना, सुरुवात तुम्हीच केली, तुम्हीच तो मार्ग दाखवलात. चोऱ्या माऱ्या कशा करायच्या? मग आपला तो बाबी आणि दुसऱ्याचा जो कार्टा कसं होईल, याच्यावरती उत्तर द्यावं उद्धव ठाकरे यांनी. मग तुमच्या मुलांची चोरी झाली की ते स्वतःहून गेलेत घर सोडून, बापाला लात मारून, उद्धव ठाकरेसारख्या बापाला लात मारून गेलेत का? ही वेळ त्यांच्यावरती का आली? हा निर्णय त्यांनी का घेतला? याचा सारासार विचार त्या उद्धव ठाकरेंनी करावा आणि रडगाणं थांबवावं. अन्यथा उरली सुरलेली जे काही उभाटा आहे तीही संपुष्टात येईल. दुकान गुंडाळावं लागेल, कारण दुकानच आहे ते. उद्धव ठाकरेंचं दुकान आहे, तो पक्ष नाही आहे, ती संघटना नाही आहे, ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. हम करे सो कायदा, मी म्हणेन ते बरोबर, मला पटेल ते मी तसा वागेन. ते जे आहेत आपल्या संघटनेमध्ये, त्या उभाटामध्ये, ते नेते नाही आहेत, ते कार्यकर्ते नाही आहेत. ते कोण आहेत? तर माझे गुलाम आहेत, माझे चाकर आहेत, माझे नोकर आहेत. आता नोकऱ्यांनी मालकाचं ऐकणं आवश्यक आहे. आणि अगदी इमाने इतबाराने नोकरी करणारा व्यक्ती म्हणजे संजय राऊत. आणि या संजय राऊतांनी अगदी यथेच्छ या उद्धव ठाकरेंची माती करून ठेवलेली आहे. हेच ते वास्तव आहे. ते वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. आणि माझी पोरं चोरीला गेलीत, माझ्या पोरांना चोरलं, हे आता मातम करणं थांबवून हे का घडते, याच्यामागे काय कारण आहे, त्याची शहानिशा करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामागे आपण कुठे कमजोर पडलो आहे, आपली काय कमतरता आहे, आपली काय उणीव आहे, हे शोधून काढणं आवश्यक आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पुढे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्सला म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.